सध्या एक प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. पोलीस अधिकारी आणि व्यापारी यांच्या नात्यापासून सुरू झालेली गोष्ट गेल्या काही दिवसात एवढ्या भीषण वादात बदलली आहे की यात प्रेम, पैशाची उधळण, धमक्या, बदनामीचे आरोप सगळ्याच एकमेकात गुंतून पडलंय. या स्टोरीची एक बाजू व्यापाराची तर एक बाजू महिला डीएसपीची आहे. दोघांचं नातं इतकं गुंतागुंतीचं झालं की व्यापाराने थेट पोलिसात तक्रार दिली. यात आता आरोप प्रत्यारोप, तक्रारी, पुरावे आणि धक्कादायक दावे समोर येऊ लागले. महिला डीएसपीचे व्हायरल झालेले स्क्रीनशॉट आणि इतरही बरंच काही. नेमकं हे प्रकरण काय? कोट्यवधीचा हिशोब कसा तयार झालाय? खरंच हा लव्ह ट्रॅप होता की कोणाचा तरी कट? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ. सगळ्यात पहिले आपण पाहूया की डीएसपी कल्पना वर्मा नेमक्या कोण आहे. तर कल्पना वर्मा या छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात डीएसपी म्हणून कार्यरत आहे. पोलीस विभागातील एक तरुण, कर्तव्यदक्ष आणि सतत चर्चेत राहणाऱ्या महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. मागील काही वर्षापासून सातत्यानं त्या समोर येत आहेत. 2016-17 बॅच मध्ये पोलीस खात्यात दाखल झालेल्या कल्पना वर्मा यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात रायपूरमधील सीएसपी मानाथाना येथे केली. त्यानंतर त्या एटीएस म्हणजेच अँटी टेररिस्ट स्क्वॉड मध्येही कार्यरत राहिल्या, जिथे त्यांचं कामकाज, शिस्त आणि धाडसाचं विशेष कौतुक झालं. काम करण्याची आक्रमक पद्धत, कठोर निर्णय क्षमता आणि तरुण वयात मिळवलेला अनुभव यामुळे कल्पना वर्मा यांना लवकरच राज्यभरात ओळख मिळाली. त्या राज्यातील प्रमुख महिला डीएसपी पैकी एक मानल्या जातात. कल्पना वर्मा यांचं नाव यापूर्वीही चर्चेत आलं होतं, जेव्हा एका अधिकृत बैठकीदरम्यान मोबाईल पाहत असलेल्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांच्याबद्दल रिलेटेबल ऑफिसर अशी छाप निर्माण झाली होती. मात्र सध्या ते एका गंभीर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, जिथे त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी एका व्यापाऱ्याला लव्ह ट्रॅप मध्ये अडकून त्याच्याकडून भरपूर पैसे लाटले. तर झालं असं की रायपूरमध्ये राहणारा व्यापारी दीपक टंडन याची 2021 साली डीएसपी कल्पना वर्मा यांच्याशी त्याच्या एका मित्राच्या साहाय्याने ओळख झाली. सुरुवातीला ही ओळख अत्यंत साधी, औपचारिक होती, पण काही महिन्यातच या दोघांचे संबंध जवळचे झाले. सततचे फोन कॉल्स, व्हॉट्सअप चॅट्स, हॉटेलमधील भेटी, रात्री 3-3 वाजेपर्यंत व्हिडिओ कॉल्स. पाहता पाहता त्यांचं नातं एका नाजूक वळणावर पोहोचलं, जिथे व्यापाऱ्याच्या मते, मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं, पण तिने या भावनेचा गैरफायदा उचलला. व्यापारी दीपकचा आरोप आहे की गेल्या काही वर्षात डीएसपी कल्पना वर्मा यांनी त्यांच्याकडून पैशाची मागणी सुरू केली. कधी गिफ्टच्या नावाखाली, कधी गरजेच्या कारणाने, तर कधी आपल्या नात्याच्या भविष्यासाठी. असं म्हणत डीएसपी कल्पनाने त्यांच्याकडून 12 लाखाची डायमंड रिंग, सोने चांदीचे दागिने, 1 लाखाचा ब्रेसलेट, इनोवा कार आणि तब्बल 2 ते 2.5 कोटीची रक्कम आतापर्यंत त्यांनी डीएसपी कल्पना वर्मा यांना गिफ्ट म्हणून दिली आहे, असं त्यांनी सांगितलं. पण फक्त एवढंच नाहीये, तर सगळ्यात मोठा धक्का म्हणजे रायपूरच्या व्हीआयपी रोडवर दीपकच्या नावावर एक हॉटेल होतं. कल्पनाने त्याला ते हॉटेल तिच्या भावाच्या नावावर करण्याचा दबाव टाकला. या हॉटेल प्रॉपर्टीवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. शेवटी हॉटेल दिल्यानंतर त्या प्रॉपर्टीचा ताबा कल्पना वर्मा यांनी स्वतःच्या नावावर घेतला आणि यासाठी जवळपास 30 लाख रुपयाचा खर्च झाला. ही प्रॉपर्टी तिच्या भावाच्या नावावर आणि नंतर तिच्याच नावावर गेली असल्याचं दीपकचं म्हणणं आहे. दीपक विवाहित होता. घर, संसार, पत्नी, मुलं सगळं व्यवस्थित चालू होतं. पण डीएसपी वर्मा यांच्याशी असलेलं त्याचं नातं जसं जसं वाढत गेलं, तसं तसं घरातील तणावही वाढू लागला. पत्नीला हे सगळं असह्य झालं आणि अखेर ती घर सोडून गेली. त्यामुळे व्यापारी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ढासळला आणि डीएसपीच्या नात्यात आणखीनच गुंतत गेला. दीपक म्हणतो, जसं जसं मी मागे हटून पाहिलं, तसंच तिने तुला केसमध्ये अडकवीन, वरच्या अधिकाऱ्याशी बोलते, तू पैसे दे नाहीतर वाईट परिणाम भोगशील, अशा धमक्या द्यायला सुरुवात केली. यापूर्वीही ती पैशासाठी व्यापाऱ्याला मानसिक त्रास देत होती, असं दीपकच्या घरच्यांचं म्हणणं आहे. या सर्व त्रासाने कंटाळून अखेर व्यापाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि सोबतच चॅट, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ कॉल रेकॉर्ड्स आणि फोटो असे पुरावे दिल्याचा दावा केलाय. मात्र डीएसपी कल्पना वर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हे बदनामीसाठी रचलेलं षडयंत्र असल्याचं सांगितलं. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं स्क्रीनशॉट फेक आहेत. आमच्या कुटुंबाचा आणि दीपकचा आधीपासूनच आर्थिक वाद चालू आहे. त्याने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ही तक्रार केली आहे. तसेच या सगळ्या प्रकारानंतर तिच्या भावानेही व्यापारी दीपक विरोधात क्रॉस कंप्लेंट दाखल केली आहे. सध्या या सर्व प्रकरणाचा तपास सुरू असून दिलेले पुरावे खरे की बनावट, धमक्या झाल्या की नाही, आर्थिक देवाणघेवाण नेमकी कशासाठी झाली, हे सर्व तपासणीमध्ये समोर येणार आहे.
आतापर्यंत DSP वर कोणताही FIR दाखल झालेला नाही. सध्या तरी दोन्ही बाजूकडून फक्त आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण या सगळ्या प्रकरणात एक प्रश्न चर्चेला येतोय, तो म्हणजे या दोन्ही कुटुंबात पूर्वीपासून खरेच संबंध होते का? प्रॉपर्टीच्या वादाचा हा विषय असेल तर व्यापाऱ्याने DSPच्या वर्दीवर शंका उपस्थित केली आहे. आणि जर खरंच महिला DSPची यात चूक असेल तर हा कायद्याचा दुरुपयोग आहे. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रेम, धोका, लव्ह, ट्रॅप की अजून वेगळंच काही? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यरंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.